नमस्कार, मनीषाज रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सीताफळ रबडी। चला तर बनवूयात सीताफळ रबडी। तर आपल्याला 1 लिटर दुधाची रबडी बनवायची आहे। त्यासाठी मी 3 मोठी सीताफळं घेतलेली आहेत आणि ही 2 छोटी आहेत आणि बदाम काजू घेतलेले आहे। हे ऑप्शनल आहे, नाही घेतले तरी पण चालेल। वेलदोड्याची पूड घेतलेली आहे आणि साखर आपल्याला चवीप्रमाणे घ्यायची आहे। तर आपण आधी काय करायचं, सीताफळाचा गर काढून घेऊया। तर हे बघा, या ठिकाणी मी सीताफळाचा गर काढून घेतलेला आहे। मी सीताफळाचा गर काढत होते तोपर्यंत मी इथं 1 लिटर दूध मी तापवायला ठेवलेलं आहे। पसरट भांड्यात ठेवलंय, कारण पसरट भांड्यात ठेवल्यामुळे ते लवकर आटलं जातं। तर यामध्ये आपण टाकणार आहोत ड्रायफ्रुट्स तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता। आता टाकायचं आहे वेलदोड्याची पूड। आता याला आपल्याला एक 10 ते 15 मिनिटं दूध आपल्याला चांगलं आटवून घ्यायचं आहे। दूध आपलं आटत आहे तोपर्यंत आपण ह्या बिया वेगळ्या करून घेऊया। मी इथं चॉपर घेतलेला आहे, त्यामध्ये आपण आता हा गट काढून घेऊयात। हे अशा पद्धतीने जर आपण बिया वेगळ्या केल्या ना तर ते खूप सोपं जातं। तर हे बघा, आता हे याच्यामधलं यामध्ये ओतायचं। हे चाळणी आहे अशी पुरण वाटायची, यामध्ये चाळायचं, टाकायचं आणि हे बिया आपल्याला अशा चमच्यानं आपल्याला सगळा गर असा खाली पडतो आणि बिया आपल्या वेगळ्या होतात। सीताफळामध्ये खूप बिया असतात, त्यामुळे त्या अशा सीताफळ खावंसं वाटत नाही बियांमुळे। तर ही अशी आपण रबडी बनवली ना तर लहान मुलं सुद्धा आवडीनं खातात। हां, तर हे बघा, हा असा गर पडलेला आहे। आता यातल्या बिया आपण अशा सहजच वेगळा करू शकतो। तर आता ह्या सगळ्या काढून घ्यायच्या बिया आणि हा जो मोठा राहिलेला गर आहे तो यात टाकायचा आहे। सगळ्या बिया आपण काढून टाकलेल्या आहेत। हे अशा पद्धतीने आपल्याला खूप सोपं जातं बिया वेगळ्या करायला। आता आपण हे यामध्ये मिक्स करूया। तर हे बघा, एवढा असा गर आपला निघालेला आहे। तुम्हाला जर आणखीन वाटलं की आणखीन घालावं तर तुम्ही आणखीन सीताफळाचा गर थोडा घातला तरी पण चालेल। तर सीताफळाचा गर काढेपर्यंत 10 मिनिटं आपण दूध आटवलेलं आहे। तर आता आपण यामध्ये टाकणार आहोत साखर। सीताफळ गोडच असतं, त्यामुळे चवीप्रमाणे साखर टाकावी। थोडीशी कमी टाकली तरीही चालेल। मी 4 चमचे साखर टाकलेली आहे इथे। आता साखर टाकल्यानंतर थोडंसं दूध पातळ होतं, त्यामुळे आणखीन 5 मिनिट आपल्याला दूध आटवून घ्यायचं आहे। साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही आणखीन साखर टाकली तरी पण चालेल। कमी गोड हवा असेल तर थोडी कमी टाकली तरीही चालेल। तर साखर टाकल्यानंतर 5 मिनिट मी हे दूध आटवून घेतलेलं आहे आणखीन। तर आता मी गॅस बंद केलाय। आता आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे दूध। पूर्ण थंड झालं पाहिजे। तर आपलं दूध थंड झालेलं आहे। तर आपण जो हा गर काढलेला आहे तो यामध्ये आपण आता टाकून घेणार आहोत। सीताफळामध्ये व्हिटॅमिन सी असतं, जे की आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं, स्किनसाठी चांगलं असतं, केसांसाठी चांगलं असतं। त्यामुळं सीताफळ हे खावेत। ज्या त्या सीझनमध्ये जे ते फळ खाल्लेलं चांगलं असतं। आता सीताफळाचं सीझन आहे, त्यामुळं आपली ही सीताफळ रबडी आपण बनवत आहोत। आता हे व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे आणि 1 ते 2 तास आपल्याला हे फ्रीजमध्ये थंड होण्यासाठी ठेवायचं आहे। तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।